एक सब्जेक्ट म्हणून मॅपकडे पाहायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. जसं आपण पॉलिटीचा अभ्यास करतो, जिओग्राफीचा अभ्यास करताना मॅप ही एक सेपरेट एंटिटी आहे आणि ती अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त जिओग्राफीच्या NCERT वाचून भागणार नाहीये, त्यासोबत ॲटलास पण गरजेचं आहे. UPSC प्रिलिममध्ये आपण पॉलिटिकल मॅप्स, आपल्याला खूप जास्त गोष्टी पॉलिटिकल मॅपमधल्या लागतात. फॉर एक्झाम्पल जो पॉलिटिकल मॅप असतो, फोकस ऑन लोकेशन ऑफ अ स्टेट अँड मेजर सिटी, ज्या मेजर सिटीजच्या लोकेशन येतात. न्यूजपेपरमध्ये बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये आपण वाचत असताना सिटीज येतात मेन, तर एक्झॅक्टली त्या सिटीजचं लोकेशन कुठे हे आपल्याला अशा गोष्टी मॅप थ्रू व्यवस्थितपणे कळतात. आता इथे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की बऱ्याच गोष्टी आपण ज्या अभ्यासतो दररोज, आणि जिओग्राफीचा जो प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास करतो जिओग्राफीचा, तर त्यामध्ये प्रिलिमच्या परीक्षेमध्ये UPSC आणि MPSC मध्ये बऱ्यापैकी 15 किंवा 20 प्रश्न हे जिओग्राफीवरती येतात. तर त्या जिओग्राफीचा अभ्यास करताना प्रिलिम ओरिएंटेड अभ्यासाबद्दल बोलतो आपण, तर त्यामध्ये फोकस कशावरती करायचा आहे, तर फोकस लोकेशन ऑफ द स्टेट अँड मेजर सिटीजमध्ये. म्हणजे हा तुमचा ॲटलासमध्ये तुमचा असा एक मॅप असणार आहे, त्यामध्ये मेजर सिटीज कोणत्या आहेत त्याचं. फॉर एक्झाम्पल परत अमरावती सिटी आहे, अमरावती परत महाराष्ट्रामध्ये पण अमरावती आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये पण अमरावती आहे. मग हे अशा छोट्या ज्या महत्त्वाच्या सिटीज असतात त्या तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मध्य प्रदेश, भोपाल, कॅपिटल तर प्रत्येकाला माहीत असल्या पाहिजेत. प्रत्येक जे महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत आणि भारतामध्ये स्टेट आहेत, त्या स्टेटच्या कॅपिटल्स आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे जर अभ्यास करत असाल तर मॅपमध्ये माहीत असायला हवं की कोणत्या लेफ्ट, जर फॉर एक्झाम्पल पुण्याचं घेतलं तर पुण्याच्या लेफ्टला कोणता जिल्हा आहे, नॉर्थला कोणता आहे, साऊथला कोणता आहे. तर या फॅक्च्युअल गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, ज्यावरती प्रश्न येतात. तसेच स्टडी द बॉर्डर्स, इंटरनॅशनल बॉर्डर्स, ज्या इंटरनॅशनल इंडिया पाकमधली बॉर्डर असेल, इंडिया नेपाळ बॉर्डर, इंडिया चायना बॉर्डर, इंडिया बांगलादेशची जी बॉर्डर आहे, तर या सर्व बॉर्डर विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्यासाठी मॅपची गरज पडते. आणि मॅपवरती डिरेक्टली या गोष्टी लोकेट करून ठेवायच्या. स्वतःचा जर हा मॅप असा असेल तर इथेच तुम्ही तुमच्या छोट्या ज्या नोट्स असतात त्या इथे लिहून ठेवायच्या मॅपवरती, जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल किंवा जिओग्राफीच्या बुक्समधून अभ्यास करत असाल. तसेच थर्ड पॉईंट आहे की द स्टेट विच बॉर्डर मॅक्सिमम नंबर ऑफ द स्टेट, लाईक महाराष्ट्र, UP एटसेट्रा. म्हणजे ह्या इंटरनॅशनल बॉर्डर तर तुम्ही अभ्यासल्यात आणि तिथे लिहिले तुमच्या मॅपवरती. त्याच पद्धतीने एखादा स्टेट असेल, महाराष्ट्र हा स्टेट आहे, तर या महाराष्ट्र स्टेटला कोणकोणत्या दुसऱ्या स्टेटच्या बॉर्डर आहेत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेटला कर्नाटका, हैदराबाद, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या स्टेटची बॉर्डर कनेक्ट होते, अटॅच आहे. तर या फॅक्ट्स तुम्ही छोट्या गोष्टी इथेच तुम्ही मॅपवरती लिहून ठेवू शकता. यामुळे काय होतं, आपला ॲटलास बेस्ड स्टडी होतो आणि जिओग्राफीचा व्यवस्थित अभ्यास होतो. तिसरा पॉईंट पहा, द नॉर्थ अँड साऊथ क्रोनॉलॉजी ऑफ अ नॉर्थ ईस्टर्न स्टेट. 7 सिस्टर आपण म्हणतो, नॉर्थ ईस्ट पण बऱ्याच वेळा खूप कन्फ्युजन होतं मुलांना, स्टेटची नावं लक्षात राहत नाही. एकदा व्यवस्थित मॅपमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, इम्फाळ, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या सर्व गोष्टी मॅपमध्ये तुम्ही पाहून घेतल्या, लोकेट करून घेतल्या, तर त्या पूर्ण स्टेटमधल्या तुम्हाला त्या छोट्या कॅपिटल्स किंवा त्या स्टेटमधल्या असलेल्या वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नॅशनल पार्क्स, सॉईल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मॅपवरती व्यवस्थितपणे कळताल, फिजिकल मॅपवरती. आणि आता आपण बोलतोय पॉलिटिकल मॅप. पॉलिटिकल मॅप म्हणजे स्टेट, कॅपिटल्स, बॉर्डर्स या सर्व गोष्टी पॉलिटिकल मॅपमध्ये कव्हर होतात. यानंतर लास्ट पॉईंट पहा, द अरेंज द मेजर सिटीज इन इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट आपल्याला पूर्ण सिटी, ईस्ट टू वेस्ट आपल्याला सिटीचा जो सिक्वेन्स आहे तो पण लक्षात ठेवायचा आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या पद्धतीने केरलापर्यंत आणि ईस्ट टू मणिपूरपासून गुजरातपर्यंत. याने पण आपल्याला पूर्ण आपला जो इंडियाचा मॅप आहे, स्टेट आहेत, व्यवस्थित लर्न होतात. ओशियन, कोस्टलाईन, परत बॉर्डर्स या सर्व गोष्टींमुळे अभ्यास खूप इंटरेस्टिंग होऊन जातो आणि जिओग्राफी पटकन लक्षात राहण्यासाठी मदत होते. नेक्स्ट पॉईंट असेल लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा महत्त्वाचा पॉईंट शिकताना काय गोष्टी लक्षात ठेवायचं की फॉर एक्झाम्पल ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. जी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे भारतामध्ये कोणकोणत्या स्टेटमधून, मेजर 8 स्टेटमधून गेलेली आहे. मग ते 8 स्टेट कोणते, बरोबर, तर इथे लगेच लिहून काढायचं. या पद्धतीने अभ्यास जर केला तर मॅप थ्रू अभ्यास खूप चांगला होतो आणि प्रिलिम, जो बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रिलिम क्रॅक होत नाही, प्रिलिम क्लिअर होत नाही, त्यामागे एक व्हिज्युअल मेमरी जी असते ती आपल्याला क्रिएट करायची असते. आणि असा जर व्हिज्युअली अभ्यास केला विषयाचा तर व्यवस्थितपणे गोष्टी लक्षात राहून ट्रिक्स यूज करून तुम्ही इथे अभ्यास करू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात. ऑब्झर्व द व्हेरियस सिटीज, वॉटर बॉडीज,
ज्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडवरती आहेत त्या सिटीज तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत, वॉटर बॉडीज ऑब्झर्व करायच्या आहेत. टाईमलाईन इंडियाची कोणत्या स्टेटमधून गेलेली आहे मेजर, ती नॉर्थ ईस्टला वेगळी हवी का, पूर्ण इंडियाची जी एकच टाईम झोन आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी न्यूजमध्ये करंट अफेअरमध्ये येत असतात. तर या गोष्टींवरचा पण अभ्यास आपल्याला मॅप थ्रू व्यवस्थित होऊ शकतो. पुढचं पहा, आता इथे काय दिलेलं आहे, तर जो आपला फिजिकल मॅप आहे, आता आपण पॉलिटिकल मॅपबद्दल बोललो, आता आपण फिजिकल मॅपबद्दल बोलूयात. ज्यामध्ये फिजिकल मॅप म्हणजे काय, तर नद्या, डोंगररांगा, कोस्टल रिजन, सॉईल, नॅचरल व्हेजिटेशन, या सर्व गोष्टी आपल्या फिजिकल मॅपमध्ये कव्हर होतात. मग फिजिकल सायमल्टेनियसली पॉलिटिकल मॅपचा अभ्यास करत करत जर फिजिकल फीचर्स, जे फिजिकल फिनॉमिना असतात ते जर मॅप थ्रू व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्याला व्यवस्थितपणे प्रश्न सुटतात. आन्सर रायटिंगमध्ये पण या गोष्टीची मदत होते. आन्सर रायटिंगमध्ये जिओग्राफीचे जर तुम्ही छोटे मॅप्स काढले, इंटरनॅशनल रिलेशन असेल, जिओग्राफीचा जो पेपर फर्स्टमधला जिओग्राफीचा पार्ट असेल, तर यामध्ये जर तुम्ही असे मॅप यूज केले, इंटरनल सिक्युरिटीजमध्ये डिरेक्टली तुम्ही मॅप जर यूज केले, फॉर एक्झाम्पल बॉर्डर डिस्प्यूट बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान जर तुम्ही दाखवला आणि इथे फक्त ही बॉर्डर लाईन दाखवली तरी इफेक्टिव्ह असतं. एक्झामिनरला कळून जातं की तुम्ही ते व्हिज्युअली दाखवलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच इथे अर्धा मार्क तरी जास्त मिळणार. यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस फिजिकल मॅप ऑफ इंडिया लर्न करतात त्यावेळेस काही गोष्टी महत्त्वपूर्ण लक्षात ठेवाव्या लागतात. तर त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण एक गोष्ट करायची की जे फिजिकल मॅपमध्ये आहेत, माउंटेन रेंजेसचा अभ्यास करत असेल आपण, सपोज हिमालय माउंटेन रेंज, हिमालयाची पूर्ण रेंज सिस्टम आपण अभ्यासत असतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, हिमालयाच्या माउंटेन रेंजमध्ये एवढं सगळं आपण थेरॉटिकली वाचतो पण ते व्यवस्थित इमॅजिन होत नाही आणि लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपण साईड बाय साईड मॅप ओपन असेल आपला, तर आपल्याला एक सेंटेन्स वाचला, एक रेंज लोकेट केली, पटकन आपल्या लक्षात राहिलं, बरोबर आहे. दुसरा आपण सेंटेन्स रीड केला, मॅप वाचला, लक्षात राहिली. जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतात, ज्यांनी अभ्यासाची सुरुवात आत्ताच केली आहे आणि जिओग्राफी जर कंटाळवाणं वाटत असेल NCERT वाचताना, तर नक्कीच तुम्ही ॲटलास साईडला ठेवूनच अभ्यास करायचा आहे. विदाऊट ॲटलास जिओग्राफीचा अभ्यास करायचा नाही. आता इथे पहा, ज्या पूर्ण नॉर्थपासून साऊथपर्यंतच्या रेंज आहेत हिमालयाच्या, म्हणजे पामीर नॉटपासून काराकोरम, लडाख, जास्कर, पीरपंजाल आणि शिवालिकच्या माउंटेन रेंजेस, अशा या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. पण या लक्षात मॅप थ्रूच राहतात आणि इथे तुम्ही तुमच्या ट्रिक्स यूज करू शकतात. त्याच मॅपवरती छोट्या छोट्या निमोनिक्स लक्षात ठेवायचे आणि बनवायचे आणि ते इथंच लिहायचे, इथेच पेस्ट करायचे आणि ते रिवाईज करायचे मॅप थ्रूच. ओके, आता आपण नेक्स्ट पाहूयात इम्पॉर्टंट थिंग, की जो आपला हिल्स आहेत, महत्त्वाच्या रेंजेस आहेत, त्या रेंजेस पण एवढ्या सगळ्या रेंज असतात. MPSC किंवा UPSCमध्ये प्रिलिमवरती फॅक्च्युअल प्रश्न येतात की कोणती निलगिरी हिल्स कुठे लोकेट आहे, निलगिरी हिल्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल अन्नमलाई हिल्स कुठे लोकेट आहे, कोणत्या स्टेटमध्ये लोकेट आहे, अनैमुडी कोणत्या स्टेटमध्ये लोकेट आहेत, असे बेसिक प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांचे ते प्रश्न चुकतात कारण माहीतच नसतं की एक्झॅक्टली मॅपचा जर व्यवस्थित अभ्यास नसेल. एक सब्जेक्ट म्हणून मॅपकडे पाहायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. जसं आपण पॉलिटीचा अभ्यास करतो, जिओग्राफीचा अभ्यास करताना मॅप ही एक सेपरेट एंटिटी आहे आणि ती अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त जिओग्राफीच्या NCERT वाचून भागणार नाहीये, त्यासोबत ॲटलास पण गरजेचं आहे. नेचर ऑफ द एक्झाम जर पाहिलं आपण UPSCचं मागील 4 ते 5 वर्षाचं जर ॲनालिसिस केलं तर डायरेक्टली प्रश्न मॅप बेस्ड प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे जिओग्राफीचा अभ्यास हा मॅप बेस्ड करणं खूप गरजेचं आहे. मग या सर्व गोष्टी, या सर्व थिअरी इथे तुम्हाला लिंक करायची आहे आणि अभ्यास करताना इथे सगळे पॉईंट मॅपवरती लिहून काढायचे आहेत. हे झाले बेसिक्स, खूप बेसिक्स आहेत आणि हे विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. त्याशिवाय प्रिलिम क्लिअर होणार नाही आहे जिओग्राफीचा असा अभ्यास नाही केला तर. आता आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सेम ज्या पद्धतीने आता आपण माउंटेन रेंज कव्हर केली हिमालयाची, त्या पद्धतीने आपल्याला रिव्हर्स पण कव्हर करायचे असतात. रिव्हर्सचा ज्यावेळेस अभ्यास करता NCERTमध्ये फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया ही NCERT ज्यावेळेस तुम्ही वाचत असाल तर त्यावेळेस साईडला ॲटलास घेतलाय तुम्ही आणि ॲटलासवरती तुम्ही व्यवस्थितपणे इम्पॉर्टंट रिव्हर स्टडी करायच्यात. मग त्या इम्पॉर्टंट रिव्हर स्टडी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, तर ओरिजिन लक्षात ठेवायचं आहे आणि उगम कुठून होतोय आणि कोणत्या समुद्रास येऊन मिळते या पण गोष्टी तिथे तुम्ही ॲटलासवरती मार्क करायच्या, सर्कल करायचं आणि तिथे पॉईंट लिहायचे. मेजर ट्रिब्युटरी, राईट बँक ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी, एखाद्या नदीचा प्रवाह कसा आहे, मग त्या राईट बँकवरती कोणकोणत्या ट्रिब्युटरीज आहेत, लेफ्ट बँकवरती कोणकोणत्या ट्रिब्युटरी आहे, उगम कुठे होतोय, कोणत्या समुद्रास येऊन मिळते, या सर्व मॅपवरती तुम्हाला हे लोकेशन लोकेट करायचे आहेत. यामुळे अभ्यास खूप इझी होऊन जातो.
त्यानंतर आता फॉर एक्झाम्पल गंगा रिव्हर असेल, गंगा रिव्हरच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीवर प्रश्न येतात, राईट बँक ट्रिब्युटरीवर प्रश्न येतात. आता हे वाचताना खूप बोरिंग कंटेंट वाटून जातो, म्हणजे एवढा सगळा कंटेंट वाचायचा आहे, लक्षात कशी ठेवायची सगळी क्रोनॉलॉजी. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा मॅप प्रेफर कराल, बघा गोष्टी किती इझी होऊन जातात. सर्व नद्या तुम्हाला मॅपवरती इथे व्यवस्थितपणे दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल इंडस रिव्हर सिस्टम अँड देअर ट्रिब्युटरीज, पूर्ण इंडस बेसिन दिसते तुम्हाला इथे. गंगा रिव्हर, गंगा ड्रेनेज बेसिन इथे आपल्याला पाहायला येते. राईट बँक ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी गंगाच्या, मेजर ट्रिब्युटरी यमुना आहे, कोणत्या समुद्रास येऊन मिळते, उगम कुठे होतोय, ह्या सर्व गोष्टी मॅपवरती कळतात. पेनिन्सुलर रिव्हर्स कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या इम्पॉर्टंट पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत, तर या सर्व गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल महानदी, तापी, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी या नद्या कुठे आहेत, कोणकोणत्या स्टेटमधून फ्लो होत आहेत या नद्या, ओरिजिन कुठे, कोणत्या समुद्रास येऊन मिळत आहेत, कोणकोणत्या ट्रिब्युटरी येऊन मिळत आहेत, महत्त्वाचे याच्या पुढे गेल्यानंतर महत्त्वाचे डॅम्स कोणते या नद्यावरती, हे पण गोष्टी आपण मॅप थ्रू व्यवस्थितपणे लर्न करू शकतो. ओके, तर या काही बेसिक आहेत की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी करायच्यात. तर बेसिक पुस्तकं जी आहेत तुमची NCERT, जर आपण म्हटलं NCERT कोणत्या, फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफीची जी NCERT, त्यासोबत पण एक व्यवस्थितपणे मॅपचा जर अभ्यास केला तर हा पूर्ण जिओग्राफीचा एरिया तुमचा डिटेलमध्ये कव्हर होऊन जातो. आणि जिओग्राफीमध्ये प्रिलिममध्ये स्कोअर करणं जिओग्राफी या विषयामध्ये काही अवघड जात नाही. जर MCQची जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली ॲटलाससोबत तर पूर्ण 70% प्रश्न ॲटलास बेसिस असतात. मग राहिलेली 30% थिअरी ती पण तुम्ही ॲटलाससोबत लिंक करू शकता. हा झाला प्रिलिमला फायदा. मेन्सबद्दल बोलाल तर आन्सर रायटिंगमध्ये व्हिज्युअल इफेक्ट खूप चांगले क्रिएट होऊ शकतात आन्सर लिहिताना. लक्षात आल्या सर्व गोष्टी? ओके, तर विद्यार्थ्यांना मला वाटतं जिओग्राफीचा अभ्यास करताना ॲटलासचा जो स्टडी कसा करावा, कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये लक्षात ठेवा, नोट्स कशा काढाव्या ॲटलास अभ्यास करताना, ह्या सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत डिटेलमध्ये. तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.